सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान शैक्षणिक वर्ष 2021-2022 निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 ज्ञान सेवा साखळी पूर्व तयारी सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान या ठिकाणी कृती पत्रिकेतील घटकांची नावे दिलेली आहेत। या सर्व घटकांचा आपण आता अभ्यास करणार आहोत। कृती पत्रिका 1 समजून घेऊया हवेतील वायूचे प्रमाण आणि पृथ्वीवरील पाण्याचे वितरण। संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 1 नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जल। अध्ययन निष्कर्ष पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात। उदाहरणार्थ अन्न नासाडी कमी करणे, पाणी वापर, वीज वापर आणि कचरा निर्मिती कमी करण्यावर भर। पावसाच्या पाण्यावर जल पुनर्भरण, वनस्पतींची काळजी, वृक्षारोपण घेणे, जागरूक राहणे इत्यादी। लक्षात घेऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत। यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। जमीन पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात। हवा हवेचे घटक, हवेतील घटकांचे प्रमाण। पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजे हवा होय। पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण यांचा समावेश होतो। तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते। हवेतील विविध घटकांचे प्रमाण नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू व घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%। नेहमी लक्षात ठेवा हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे। जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे। धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य आहे। हवेतील वायूंचे काही उपयोग नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो। अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो। ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे। कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात, अग्निशामक नळकांड्या यामध्ये वापरतात। आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर करतात। हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो। निऑन जाहिरातींसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यांचा वापर केला जातो। क्रिप्टॉन
फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. जलचक्राला बाष्परूपी इंधन पुरवण्याचे काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पातून होते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होत आहे. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे, तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. समुद्र, महासागर यामध्ये बर्फस्वरूप भूगर्भातील इतर पाणी आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे खूपच अल्प असल्याचे आपणास दिसून येते. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज मिसळतात, म्हणून पाणी वैश्विक विद्रावक आहे. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आणि शेकडा प्रमाण. समुद्र, महासागर 97%. बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी 2.7%. पिण्यासाठी उपलब्ध पाणी 0.3%. एकूण 100%. सराव करूया. आता सर्वांनी याच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे. खालील विधाने दुरुस्त करून घ्या. अ. हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 21% आहे. ब. पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कार्बन डायऑक्साइडशी संयोग पावतो. नंबर 2. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. अर्गॉन, ऑक्सिजन, झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो? विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात? सजीवांना श्वसनासाठी लागणारा कोणता वायू आहे? प्रश्न 3. तुम्हाला माहिती असणारे पाण्याचे विविध उपयोग लिहा. प्रश्न 4. सोबत दिलेले चित्र काय दर्शवते? यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? त्या ठिकाणी 3 चित्र दिलेले आहेत. त्यातून आपल्याला कशाचा बोध होतो आणि नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवे याची माहिती आपण इथे लिहायची. अधिक अभ्यासासाठी आपण या दिलेल्या लिंक्सचा वापर करू शकतो. कृती पत्रिका 2. समजून घेऊया. जमिनीचे थर, मृदेतील घटक व पृथ्वीकंपती. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 1 नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. अध्ययन निष्कर्ष. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात. उदाहरणार्थ अन्न नासाडी कमी करणे, पाणी वापर, वीज वापर आणि कचरा निर्मिती कमी करण्यावर भर. पावसाच्या पाण्यावर जल पुनर्भरण, वनस्पतींची काळजी, वृक्षारोपण घेणे, जागरूक राहणे इत्यादी. लक्षात ठेवूया. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहे. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. जमीन, जमिनीचे थर. जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात पाहायला मिळते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. आपण जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासारख्या विविध कामासाठी करतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. याचा अर्थ जमीन हे महत्त्वाचे संसाधन आहे. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर
हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा एक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमध्ये मृदा अल्पावधीत नष्ट होऊ शकते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी उपाय म्हणजे वनस्पतीचे आच्छादन वाढविणे. गवत, झाडे, झुडपे वाढविल्यास जमिनीची धूप कमी होते. या आकृतीमध्ये जमिनीचे थर दिलेले आहे. त्यामध्ये मूळ खडक, मातीचा थर व लहान खडक, अपरिपक्व मृदा आणि कुथित मृदा हे जमिनीचे थर आहे. करून पहा. प्लास्टिकची पारदर्शक बाटली, मुठभर माती, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे द्या. बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे? त्यात थर आढळतात काय? वरपासून खालपर्यंत या थरांमध्ये काय काय दिसत आहे? या प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची. कुथित मृदा. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. सराव करूया. खालील विधाने दुरुस्त करून लिहा. मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागते व जमीन आणि मृदा ही एकच असते. प्रश्न दुसरा. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल? प्रश्न तिसरा. मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून उपाय सुचवा. प्रश्न चौथा. वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय करा? अधिक अभ्यासासाठी आपण या दिलेल्या लिंक्सचा वापर करायचा आहे. कृतीपत्रिका 3 समजून घेऊया. वनस्पतींची रचना, वनस्पतींचे वर्गीकरण. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 3 सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. अध्ययन निष्पत्ती, गुणधर्म, संरचना, कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव वर्गीकरण करतात. लक्षात घेऊया. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरप्यात तर काही वनस्पती उंच लेहरीदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्ये देखील आपल्याला वनस्पती पाहायला मिळतात. काही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. काही वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतींचा उपयोग करतात. वनस्पतीची रचना. सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना 2 भागांमध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. फूल. फूल हा एक वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग आणि आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. पान. पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा 2 प्रकारची असतात. उदाहरणार्थ साधे पान वड आणि आंबा अशा वनस्पतींना असते, तर संयुक्त पान गुलाब, चिंच अशा वनस्पतींना असते. खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो.
खोड हे अन्न निर्मिती, अन्न वहन, अन्न साठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीला आधार देते. फळेही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वाहन करणे ही मुळाची कार्ये आहेत. मुळाचे 2 प्रकार पडतात: सोटमूळ उदाहरणार्थ लिंब व तंतुमूळ उदाहरणार्थ कांदा. वनस्पतींचे वर्गीकरण. सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करू शकतो. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. वनस्पतींच्या अधिवासानुसार तसेच त्यांच्या जीवनक्रम कालावधीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. वनस्पतीच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप आणि रोपटे असे प्रकार पडतात. वृक्ष. काही वनस्पती उंच वाढतात. त्यांचे खोड टणक व मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचावर फांद्या फुटतात. त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष ते उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात. उदाहरणार्थ आंबा, वड, लिंब इत्यादी. झुडूप. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगत त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जाड व टणक असते. त्यांची उंची साधारणपणे 2 ते 3 मीटर पर्यंत वाढते. उदाहरणार्थ जास्वंद, घाणेरी, फणे, गुलाब इत्यादी. रोपटी. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक, नाजूक व हिरवी असते. रोपटी काही महिने ते 2 वर्षे जगतात. उदाहरणार्थ गवत, शेवंती, मेथी, सदाफुली इत्यादी. वेल. वेलींचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. उदाहरणार्थ भोपळा, कृष्णकमळ, द्राक्ष इत्यादी. खालील उपक्रमात सहभागी व्हा. विविध वनस्पतींच्या बिया उन्हाळ्यात गोळा करा व त्या पावसाळ्यात माळरान, टेकडी इत्यादी मोकळ्या जागी टाक. सराव करूया. प्रश्न पहिला. आमच्यात वेगळा कोण, त्याला गोल करा. वड, आंबा, गुलाब, चिंच. ब. गाजर, मुळा, बीट, नारळ. प्रश्न दुसरा. तुमच्या परिसरातील संयुक्त पान असणाऱ्या विविध वनस्पतींची नावे लिहा. प्रश्न तिसरा. काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात, त्यांचा काय उपयोग होत असेल? प्रश्न चौथा. तुम्हाला माहिती असणारे वनस्पतींचे विविध उपयोग लिहा. प्रश्न पाचवा. वनस्पतीची आकृती काढून त्यामध्ये पान, फूल, फळ, खोड आणि मूळ हे भाग त्या ठिकाणी दाखवायचे. अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या लिंक्सचा वापर करू शकतो. कृतीपत्रिका 4. समजून घेऊया. आपत्ती प्रकार, आपत्ती व्यवस्थापन. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 4 आपत्ती व्यवस्थापन. अध्ययन निष्पत्ती. शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात. उदाहरणार्थ संतुलित आहारासाठी अन्न पदार्थांची निवड, पदार्थ वेगळे करणे, दिशानिर्देशासाठी चुंबक सूचीचा वापर, अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थितीशी तोंड देण्यासाठी उपाययोजना सुचवतात. लक्षात घेऊया. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे मुख्य 2 प्रकार पडतात. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते. आपत्ती. भूकंप,
भूगर्भातील हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामध्ये जमीन थरथरणे व जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकंपामध्ये कंपन होणे याला भूकंप म्हणतात. भूकंपामध्ये बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग इत्यादी उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. यासोबतच मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. या ठिकाणी भूकंपाचे चित्र दाखवलेले आहे. महापूर. अतिवृष्टी झाल्यास महापुरासारखी आपत्ती निर्माण होते. एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते किंवा पुराचे संकट निर्माण होते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे रस्त्यावर पाणी पसरते. महापूर ही जगामध्ये वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. जमिनीची धूप, पिकांचे अमाप नुकसान आणि पूर ओसरल्यानंतरही आजार व रोगराई अशी संकटे उभी राहतात. वादळे. हवेमध्ये निर्माण होणारे कमी जास्त दाबाचे पट्टे, त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात. यातून वादळांची निर्मिती होते. वादळामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे दळणवळण यंत्रणा खंडित होणे, वीज पुरवठा खंडित होणे, जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होणे आणि वादळग्रस्त प्रदेशाचे नुकसान होणे हे परिणाम दिसून येतात. वणवा. जंगल फुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. यामध्ये वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते, हवा प्रदूषित होते इत्यादी दुष्परिणाम पाहायला मिळतात. नेहमी लक्षात ठेवा, आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क साधा. पोलीस 100 या नंबरवरती, अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 101. आपत्तीमधील उपाययोजना. मानवनिर्मित किंवा निसर्ग निर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास खालील दक्षता घ्या. रेडिओ, टीव्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष द्या. बॅटरीवर चालणारा रेडिओ, मोबाईल वापरा. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका. www.imd.gov.in या वेबसाईटचा वापर करा. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता सुरक्षित जागी आसरा घ्या. भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात. यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत मिळेल. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. सराव करूया. प्रश्न पहिला, तुम्ही काय करा? कोणतीही योग्य कृती लिहा. तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असे समजा, तर तुम्ही काय करा? महापुरामुळे पाण्यात काही लोक अडकले आहेत, अशा वेळी तुम्ही काय करा? प्रश्न दुसरा, दुष्काळामुळे कोणकोणते परिणाम होतात ते थोडक्यात लिहा. प्रश्न तिसरा, तुम्हाला माहिती असणाऱ्या मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तींची नावे लिहा. या ठिकाणी मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी लिहा. प्रश्न चौथा, मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून उपाय सुचवा. प्रश्न पाचवा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? अधिक माहितीसाठी आपण या दिलेल्या लिंकचा
वापर करू शकतो. कृती पत्रिका 5 समजून घेऊया. पदार्थाच्या अवस्था आणि उष्णता व अवस्था. संदर्भ इयत्ता 6वी पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालच्या अवस्था आणि गुणधर्म. अध्ययन निष्पत्ती. गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात, जसे की तंतू आणि धागा, ठोस मूळ आणि तंतुमय मूळ, विद्युत वाहक आणि विद्युत रोधक इत्यादी. लक्षात घेऊया. पदार्थाच्या स्थायू, द्रव आणि वायू ह्या 3 अवस्था आहेत. अशा तिन्ही अवस्थांमध्ये तुम्हाला माहिती असलेले कोणकोणते पदार्थ येतात ते सांग. खाली पाण्याच्या तिन्ही अवस्थांची चित्रे दिलेली आहेत. त्या अवस्थांची नावे सांग. हे पहिले चित्र, दुसरे चित्र आणि तिसरे चित्र. अवस्थांतर. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थांचे अवस्थांतर असे म्हणतात. बर्फाला उष्णता दिली असता बर्फाचे पाणी होते, म्हणजेच पदार्थ स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतरित झाला. तसेच आणखी उष्णता दिली असता द्रव पदार्थ वायू अवस्थेत रूपांतरित होतो. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजेच त्याची उष्णता कमी करत गेले की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होते. तापमान व तापमापी. अचूक तापमान मापन करण्यासाठी तापमापीचा वापर करतो. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस हे एकक वापरतो. तापमापीमध्ये पारा वापरला जातो. तापमापीची रचना. विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या तापमापी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. सराव करूया. खाली काही पदार्थांची यादी दिलेली आहे. खोबरेल तेल, स्पिरिट, पाणी, पेट्रोल, नवसागर, अल्कोहोल, कापूर, सोडियम, तूप, डांबर गोळ्या, पोटॅशियम, आयोडीन, सॅनिटायझर. वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठतात ते लिहा. प्रश्न दुसरा. वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप आहेत ते लिहा. वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले ते ओळखायचे आहेत आणि लिहा. प्रश्न चौथा. वरीलपैकी कोणते पदार्थ स्थायू रूपातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे हे इथे लिहा. सांगा पाहू. तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतो? अवस्थांतर कशावर अवलंबून असते यांची उत्तरे इथे लिहा. ओळखा पाहून लिहितो. नंबर 1. मला स्वतःचा आकार नसतो. मला ठराविक आकारमान नसते. मी उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो. ओळखा पाहून मी कोण? उत्तर या ठिकाणी लिहा. नंबर 2. मला स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरीही आकार कायम राहतो. सपाट पृष्ठभागावर ओपल्यास माझा ढीग तयार होतो. ओळखा पाहून मी कोण? उत्तर या ठिकाणी. कृती किंवा प्रात्यक्षिक. तुमच्या पालकांच्या मदतीने खालील कृती करून पहा. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. मेणाचे अवस्थांतर कशा प्रकारे होते त्याचे निरीक्षण आपल्या वहीत लिहा. अधिक अभ्यासासाठी आपण या दिलेल्या लिंक्सचा वापर करू शकता. कृती पत्रिका 6 समजून घेऊया. धातू व धातूंचे गुणधर्म. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 5 पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म. अध्ययन निष्पत्ती. गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात. लक्षात घेऊ. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडते. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागते. धातूंचे गुणधर्म. वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, नादमयता,
विशिष्ट रंग व चकाकी हे धातूंचे गुणधर्म आहेत. वर्धनीयता, धातूंचे पत्रे ठोकून पत्रे तयार करता येतात या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. तन्यता, धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात याला धातूंची तन्यता म्हणतात. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. विद्युत वाहकता, धातूंमधून वीज वाहते. धातूंमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता म्हणतात. उष्णता वाहकता, धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळा तो संपूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहकता असे म्हणतात. धातूंना विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. नादमयता, धातूचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्याला धातूंची नादमयता म्हणतात. सराव करूया. प्रश्न पहिला, खालील परिच्छेद वाचा व धातूचा कोणता गुणधर्म दिसून येतो ते कंसात लिहा. वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता किंवा नादमयता. आईने स्वयंपाक खोलीतल्या दिव्याचे बटन सुरू केले. खोलीत उजेड पडला. इथे रिकामी जागा आहे, तिथे धातूचा गुणधर्म लिहायचा आहे. आईने संगीताच्या रियाजासाठी तंबोऱ्याची तार छेडली. गुणधर्म इथे. आईने ताईसाठी चहा करायला पातेलं गॅसवर ठेवलं. तेवढ्यात आईच्या हातून साखरेच्या डब्याचे झाकण खाली पडले. खणखणीत आवाज आला. या ठिकाणी गुणधर्म. आई दचकली. गॅसवर ठेवलेल्या पातेल्याचा आईला चटका बसला. या ठिकाणी कोणता गुणधर्म आहे तो लिहा. प्रश्न दुसरा, सांगा पण धातू कोठे सापडतात. प्रश्न दुसरा, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असलेले कोणतेही दोन धातू सांगून त्यांचे उपयोग लिहा. प्रश्न तिसरा, असे का. 1. विजेच्या उपकरणामध्ये किंवा जोडणीमध्ये तांब्याची तार वापर. कारण लिहा. 2. स्वयंपाकाच्या तव्याला लाकडी मूठ वापर. कारण या ठिकाणी. नंबर 3. तंबोऱ्यामध्ये स्टीलच्या तारेऐवजी रबर वापरले तर काय होईल याचं उत्तर या ठिकाणी. अधिक माहितीसाठी आपण या दिलेल्या लिंक्सचा वापर करू शकतो. कृतीपत्रिका 7 समजून घेऊया. पदार्थ आपल्या वापरातील नैसर्गिक पदार्थ व मानव निर्मित पदार्थ. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 6 पदार्थ. पदार्थ आपल्या वापरात. नैसर्गिक पदार्थ, मानव निर्मित पदार्थ. अध्ययननिष्ठ निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ, सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात. विद्राव्य, अविद्राव्य, पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक पदार्थ, प्रत्यावर्ती व अप्रत्यावर्ती बदल, झुडूप, झाड, लता, वेल अशा वनस्पती, जैविक, अजैविक, अधिवासाचे घटक, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक गती इत्यादी. लक्षात घेऊया. पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. वस्तू पदार्थांनी बनलेल्या असतात. वस्तूंना विशिष्ट रचना व आकार असतो. एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार करता येतात. उदाहरणार्थ कापसापासून धागे, कापड, दिव्याच्या वाती, गादी इत्यादी तयार करता येतात. नैसर्गिक पदार्थ निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ वनस्पती, फळे, माती, पाणी. नैसर्गिक पदार्थांचे 2 प्रकार असतात. एक जैविक पदार्थ आणि 2 अजैविक पदार्थ. नंबर 1 जैविक पदार्थ. सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ लोकर, दूध, कापड. जैविक पदार्थाचे 2 प्रकार आहेत. वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ. वनस्पतीजन्य पदार्थ
वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ फळे, भाजीपाला. प्राणीजन्य पदार्थ. प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ लोकर, दूध. या ठिकाणी लोकर आणि दूध यांचे चित्र दाखवलेलं आहे. प्राणीजन्य पदार्थ आहे. अजैविक पदार्थ. हवा, पाणी, माती हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही, यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो. पाणी, माती. मानव निर्मित पदार्थ. उपलब्ध पदार्थांवर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना मानव निर्मित पदार्थ म्हणतात. नाजूक वस्तू, फळे इत्यादी पॅकिंगसाठी प्लास्टिक, खोकी व थर्माकोल इत्यादींचा वापर केला जातो. हे पदार्थ वापरण्यास सोयीचे असल्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. थर्माकोल, प्लास्टिक. अपरिवर्तनीय बदल. मानव निर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो. हा बदल रासायनिक अभिक्रियेमुळे झालेला असतो, त्यामुळे मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. यालाच अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ कापसापासून धागे तयार करतात व धाग्यापासून कापड तयार करतात, पण कापडापासून कापूस तयार करता येत नाही. सराव करूया. नंबर 1. खालील पदार्थांचे नैसर्गिक व मानव निर्मित पदार्थांमध्ये वर्गीकरण करा. लाकूड, चप्पल, काच, कापूस, माती, विटा, दूध, लोह, फळे, प्लास्टिक, ऊस, हवा, खडू, पाणी आणि सिमेंट यांचे नैसर्गिक पदार्थ आणि मानव निर्मित पदार्थ यामध्ये वर्गीकरण करा. प्रश्न दुसरा. खालील पदार्थांपासून कोणकोणत्या मानव निर्मित वस्तू तयार करता येतील? मातीपासून कोणत्या वस्तू होते, लाकडापासून कोणत्या होती ते इथे. प्रश्न तिसरा. असे का? वाळूपासून काच तयार करता येते पण काचेपासून वाळू तयार करता येत नाही. कारण अजैविक पदार्थांचा अवाजवी वापर करून का हे आहे. प्रश्न चौथा. दैनंदिन जीवनातील नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलांची 2 उदाहरणे लिहा. अधिक अभ्यासासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्या आधारे आपण माहिती मिळवू. कृतीपत्रिका 8. समजून घेऊया पोषण तत्वे आणि अन्न पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे. संदर्भ इयत्ता 6वी, प्रकरण 7, पोषण आणि आहार. अध्ययन निष्पत्ती. शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात. उदाहरणार्थ संतुलित आहारासाठी अन्न पदार्थांची निवड. लक्षात घेऊया सजीव अन्न व पाणी घेऊन त्यांचा विविध कामांसाठी उपयोग करतात, जसे ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे, आजाराला प्रतिकार करणे इत्यादी. पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. ऊर्जादायी पोषक तत्वे. कर्बोदके. आपली मुख्य गरज ऊर्जेची असते, ती कर्बोदकांमुळे भागते, त्यामुळे आपल्या आहारात भात, पोळ्या, भाकरी अशा पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो. स्निग्ध पदार्थ. तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांपासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी एककाचा उपयोग केला जातो. म्हणूनच अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. प्रथिने. वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा अन्नपदार्थापासून मिळतात. या ठिकाणी अन्नपदार्थ दाखवले आहेत. खनिजे, जीवनसत्वे. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना खनिजे म्हणतात. रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. हे घटक आपल्याला भाज्या व फळांपासून मिळतात.
अन्नातील स्रोत तसेच शरीरात कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याची माहिती खाली दिलेली आहे। या ठिकाणी खनिज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम व पोटॅशियम त्यांचे उपयोग, लोह शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे, स्रोत मांस, पालक, सफरचंद आणि मनुका, अभावजन्य विकार, ॲनिमी, सतत थकवा वाढणे, कॅल्शियम व फॉस्फरस दात, हाडे मजबूत करणे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस हे त्याचे स्रोत आहेत आणि अभावजन्य विकार, दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे। आयोडीन उपयोग आहे वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे, स्रोत आहे मनुका, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ। अभावजन्य विकार, गलगंड। नंतर शेवटचं खनिज आहे सोडियम व पोटॅशियम, उपयोग शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे, स्रोत आहेत मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळ। अभावजन्य विकार आहेत स्नायूंची अकार्यक्षमता। जीवनसत्वे, जीवनसत्वे ही दोन प्रकारची असतात, जलविद्राव्य जीवनसत्वे बी व सी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहे, ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकले जातात म्हणून त्यांचा पुरवठा सतत होणे गरजेचे असते। B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्वांचे महत्वाचे प्रकार आहेत। जल, जल अविद्राव्य जीवनसत्वे, ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही, ती स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळतात, त्यांचा शरीरात साठा होतो। A, D, E, K ही जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत। जीवनसत्वे व त्यांचे स्रोत, प्रोबायोटिक, दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात, ताकात असतात। अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक म्हणतात। अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात असतात, ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात। सराव करूया, सांगा पाहू पोषण कशाला म्हणतात? अन्न पदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते? खनिजे कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा, तर काय होईल? नंबर 1, शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली। नंबर 2, जीवनसत्व ए चा अभाव निर्माण झाला, तर काय होईल ते या ठिकाणी लिहिलं। प्रश्न तिसरा, खालील परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्न घटकांचे सेवन करा? नंबर 1, बेरी बेरी हा आजार झाला आहे। नंबर 2, स्कर्वी आजाराची लक्षणे दिसत आहेत, कोणते अन्न पदार्थ किंवा अन्न घटक तुम्ही सेवन करा ते इथे लिहिलं। खालील पदार्थांचे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वे यामध्ये वर्गीकरण करा। बटाटा, कडधान्य, तूप, पनीर, गहू, डाळी, मांस, पपई, दूध, अंडी, भाकरी, काकडी, संत्री, मासे, तेल आणि गाजर यांचे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वे यामध्ये वर्गीकरण करा। अधिक माहितीसाठी किंवा अधिक अभ्यासासाठी आपण या दिलेल्या लिंक्सचा वापर करा। कृती पत्रिका 9 समजून घेऊया कुपोषण, जंक फूड, अन्न पदार्थातील भेसळ। संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 6 पोषण आणि आहार। अध्ययन निष्पत्ती शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात। उदाहरणार्थ संतुलित आहारासाठी अन्न पदार्थांची निवड। लक्षात घेऊया कुपोषण शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण म्हणतात। पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे किंवा असंतुलित आहार असल्यामुळे कुपोषण होते। गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होते। कुपोषण आणि अतिपोषण। जंक फूड पिझ्झा, शीतपेय, आईस्क्रीम, बर्गर, चॉकलेट्स, नूडल्स, चिप्स यासारखे पदार्थ या व्यतिरिक्त तळलेले पदार्थ, समोसे, वडे इत्यादी खाण्यास खूप चविष्ट लागतात। हे पदार्थ आपल्याला खूप आवडतात। संतुलित आणि पौष्टिक आहार सोडून
आपण याकडे वळत आहोत आणि पाश्चात्य देशांचे अंधानुकरण करून आपण शारीरिक समस्या ओढवून घेत आहोत. अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला प्रथिने, जीवनसत्वे आणि पोषक तत्वे यांची कमतरता होऊन कुपोषण आणि अतिपोषण होते आणि विविध समस्या उद्भवतात. अन्न पदार्थांतील भेसळ. अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो. त्याला अन्नाची भेसळ म्हणतात. यात वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातक असू शकतात. अन्नाची भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. भेसळयुक्त अन्न खाऊ नये. अन्न पदार्थ आणि त्यात मिळविल्या जाणारे भेसळीचे पदार्थ पुढील प्रमाणे आहेत. दूध. दुधामध्ये पाणी, युरिया आणि स्टार्च याची भेसळ केली जाते. लाल तिखटामध्ये विटांची भुकटे किंवा लाल भोपळ्याची भुकटे यांची भेसळ केली जाते. काळी मिरी यामध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. धने पावडरमध्ये लाकडाचा भुसा मिक्स केला जातो. शेंगदाणे यामध्ये लालसर गारगोट्या आणि खडे मिसळले जातात आणि तांदळामध्ये बारीक पांढरे खडे मिसळले जातात. सराव करूया. प्रश्न पहिला, कृती करून बघा. एका पारदर्शक ग्लासात पाणी घ्या. यात मधाचे काही थेंब टाका. शुद्ध मध हे पाण्याच्या तळाला जातात व तसेच राहतात, पण भेसळयुक्त मध पाण्यात विरघळते. मध म्हणजे शहद भेसळयुक्त आहे की नाही ते लिहा. प्रश्न दुसरा, लठ्ठपणा टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावर कोणते उपाय करा. कोणते 4 मुद्दे या ठिकाणी लिहा. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागा भरा. पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला काय म्हणतात. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय होतं आणि शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे न देणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात. प्रश्न चौथा, दुधामधील भेसळ ओळखण्यासाठी एखादी कृती तुम्ही या ठिकाणी लिहा. अधिक अभ्यासासाठी या ठिकाणी लिंक्स दिलेले आहेत. कुपोषण आणि लठ्ठपणा या संदर्भात एक लिंक आहे आणि अन्न पदार्थातील भेसळ या संदर्भात एक लिंक दिलेली आहे. त्यांचा आपण अधिक अभ्यासासाठी वापर करा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्व तयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी पहिली. इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान गुण 15. कृतीपत्रिका 1 ते 9. वेळ 30 मिनिट. प्रश्न पहिला, आमचे उपयोग काय आहे. या ठिकाणी मातीचे उपयोग लिहायचे, इथे लाकडाचे उपयोग लिहायचे आहे. प्रश्न दुसरा, मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती गटात विभागणी करून लिहा. मोठा अपघात, भूकंप, वादळ, बॉम्बस्फोट, महापूर, युद्ध, त्सुनामी आणि वणवा यांचे मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये वर्गीकरण करा. प्रश्न तिसरा, सांगा मी कोणाशी जोडी लावू. यामध्ये अ गटामध्ये अभयचर, उभयचर, बाष्प, सूक्ष्मजीव आणि सजीवांची लक्षण हे 4 मुद्दे आणि त्याला अनुसरून ब गटामध्ये चेतना क्षमता, मृदा निर्मिती, पाऊस आणि बेडू हे त्यांची उत्तरे आहेत. ते शोधायचे आणि या ठिकाणी लिहायचे. प्रश्न चौथा, खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते लिहा. या ठिकाणी कापूर दिलेला आहे, तर या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते या ठिकाणी लिहा. डाबरगोळी आणि कापूर. प्रश्न 5वा, आमच्यात वेगळा कोण. तर आंबा, वड, हरभरा आणि ताट यातला वेगळा शब्द इथे लिहा. तांबे, सोने, लोह आणि लाकूड यामधील वेगळा शब्द इथे लिहा. प्रश्न 6वा, तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते इथे लिहा. आणि प्रश्न 7वा, वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड आणि पान हे भाग या ठिकाणी लिहा. कृतीपत्रिका दाखवा. समजून घेऊया. अस्थिसंस्था, व्याख्या, हाडांचे पद. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 8वे आपली अस्थिसंस्था व त्वचा. अध्ययन निष्पत्ती, जीव आणि विविध प्रक्रिया यांची नामनिर्देशित आकृती किंवा प्रवाह तत्त्वे काढतात. उदाहरणार्थ फुलांचे भाग, सांदे, गाळण प्रक्रिया, जलचक्र इत्यादी.
अस्थिसंस्था शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो. शरीरातील सर्व हाडे व खुर्च्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते. हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यासारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. या ठिकाणी मानवी अस्थिसंस्थेचे भाग दाखवलेले आहेत. त्यामध्ये हात, पाठीचा कणा, छातीचा पिंजरा आणि कवच हे अस्थिसंस्थेचे भाग आहेत. हाडांचे प्रकार. आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. ही हाडे शरीरात कुठे असतात यावर आपल्या मित्रांशी चर्चा करा. त्यामध्ये चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे ही नेमकी कोठे असतात याची आपण आपल्या मित्रांशी चर्चा करा. सराव करूया. प्रश्न पहिला. खालील चित्रातील सांगाड्यावरून प्राणी ओळखा आणि त्यांची नावे लिहा. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे 4 चित्र दिलेले आहेत. ते नेमके कोणत्या प्राण्यांचे आहेत ते ओळखायचं आहे आणि त्याखाली लिहायचं आहे. प्रश्न दुसरा. शरीरात हाडे नसती तर काय झाले असते ते तुमच्या शब्दामध्ये. प्रश्न तिसरा. एक मोजपट्टी घ्या व तुमच्या हाताच्या व पायांच्या हाडांची लांबी मोजा. हीच कृती तुम्ही तुमची आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या संदर्भात करून माहिती खालील तक्त्यात भरा. हाडे. यामध्ये हाताचे हाड स्वतःचं कसं होतं, आईचं कसं होतं, बाबांचं कसं होतं आणि बहीण किंवा भावाचं किती तर ते सेंटीमीटर मध्ये आपणास लिहायचं. तसेच पायाचं हाड सुद्धा स्वतः आई, बाबा, बहीण किंवा भाऊ यांची लांबी सेंटीमीटर मध्ये या रकान्यामध्ये भरायची आहे. अधिक अभ्यासासाठी आपण आपली अस्थिसंस्था या संदर्भात ही पहिली लिंक आणि आपली अस्थिसंस्था व त्वचा या संदर्भात ही दुसरी लिंक वापर करू शकतो. कृतीपत्रिका 11 समजून घेऊया. गती. रोजच्या जीवनातील गती व गतीचे प्रकार. संदर्भ. इयत्ता 6वी प्रकरण 9 गती व गतीचे प्रकार. अध्ययन निष्पत्ती. निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालक गती इत्यादी. लक्षात घेऊया. हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात. या ठिकाणी भिंगरी किंवा भोवरा दाखवलेला आहे. वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला गती असे म्हणतात. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. या ठिकाणी विमान आहे, ट्रेन आहे, या नेहमी आपली जागा बदलत असतात. म्हणजे या ठिकाणी या वस्तू गतिमान आहेत असं आपण म्हणू शकतो. गतीचे प्रकार समजून घेऊ. पहिला प्रकार आहे रेषीय गती. एखादी वस्तू एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असेल तर त्या गतीला त्या वस्तूची रेषीय गती असे म्हणतात. आपण रेल्वेचं ट्रेनचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. रेषीय गतीचे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये रेषीय एक समान गती. एकच कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात.
या ठिकाणी या चित्रात जी दाखवलेली गती आहे ती रेषीय एकसमान गती आहे. दुसरा प्रकार आहे रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात. या ठिकाणी अंतरामध्ये नेहमी फरक पडतो. सराव करूया. हातामध्ये एक चेंडू घ्या व खुर्चीवर उभे राहून चेंडू खाली सोडा. यावरून चेंडूच्या गतीचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी प्रश्न दुसरा. आपल्या रोजच्या जीवनातील रेषीय गतीची काही उदाहरणे लिहा. प्रश्न तिसरा. रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. प्रश्न चौथा आहे. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा आणि ती या ठिकाणी लिहा. अधिक अभ्यासासाठी दिलेली लिंक्स आपण ओपन करा आणि अभ्यास वाचा. कृतीपत्रिका 12 समजून घेऊया. नैक रेषीय गती त्यामध्ये आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 9 गती व गतीचे प्रकार. अध्ययन निष्कर्ष. निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करा. उदाहरणार्थ जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक अशी गती इत्यादी. लक्षात घेऊया. गतीचे प्रकार समजून घेऊया. नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे मानतात. या गतीचे खालील प्रकार आहेत. नंबर 1. आंदोलित गती. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. त्यालाच आपण नियतकालिक गती असे सुद्धा म्हणतो. या ठिकाणी झोका घेणारी मुलगी आणि घड्याळाचा गोलक या ठिकाणी आहे. त्याची हालचाल जी असते, ती गती जी असते, ती गती म्हणजेच आंदोलित गती. दुसरा आहे वर्तुळाकार गती. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आकाश पाळणा हा वर्तुळाकार असतो, म्हणजे वर्तुळाकार गती असते. नियतकालिक गती. ज्या गतीमध्ये वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. म्हणजे आंदोलित गती वेगळी आणि नियतकालिक गती ही वेगळी असते. आणि चौथा आहे यादृच्छिक गती. गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. इथे फुलपाखराचं उदाहरण दिलेलं. लक्षात ठेवा, एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. तिला आपण चाल, एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे मानतात. सूत्र आहे चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेग. सराव करूया. परिसरातील गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याचा शोध घ्या. प्रश्न दुसरा. खालील चित्रावरून गतीचे प्रकार ओळखा. या ठिकाणी पंखा, सायकल, फुलपाखरू आणि ते बगीचेमध्ये काही गोलाकार फिरणारे साधन. यावरून तुम्ही गतीचे प्रकार ओळखायचे आणि त्याखाली लिहायचं आहे. प्रश्न तिसरा. जर एक वाहन 7 तासामध्ये 350 किलोमीटर अंतर पार करत असेल तर ते वाहन एका तासामध्ये किती अंतर पार करते? हे सूत्राचा वापर करून पहा व शोध. नंबर 1. झोपाळ्यावर झोपी घेताना झोपाळ्याचे निरीक्षण करा व गतीचे प्रकार सांगा. नंबर 2. आकाशामध्ये पक्षी उडत असताना निरीक्षण करा व त्यामधील गतीचे प्रकार ओळखा. नंबर 3. एका सरळ रस्त्यावर सायकल चालवा व सायकल चालवत असताना तुमची सायकल व सायकलचे चाक
याचे निरीक्षण करून गतीचे प्रकार सांगा. अधिक अभ्यासासाठी दिलेल्या लिंक्सचा वापर करा. कृतीपत्रिका 13. समजून घेऊया बल व बलाचे प्रकार. संदर्भ इयत्ता 6वी. बल व बलाचे प्रकार. अध्ययन निष्पत्ती. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करा. लक्षात घेऊया वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. तसेच गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी व तिला थांबविण्यासाठी बलाचा वापर होतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. कॅरिंग, पुशिंग, पुलिंग या ठिकाणी जे आपण जोर लावतो त्याला आपण बल असे म्हणतो. या ठिकाणी नाव हलवणे, प्रेस करणे, बॉल पकडणे अशा प्रकारचे या ठिकाणी बलाचे प्रकार आता आपण पाहू. नंबर 1 स्नायू बल. स्नायू या स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात. कृती करूया व समजून घेऊया. त्यापूर्वी दुसरा आहे यांत्रिक बल. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे बल आहे ते यांत्रिक बल आहे आणि या ठिकाणी जे बल आहे ते स्नायू बल आहे. कृती करूया व समजून घेऊ. नंबर 1 तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करा व त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात ते ओळखा. नंबर 2 एक स्प्रिंग घ्या व तिच्या दोन्ही टोकांकडे दाब द्या. याकरिता तुम्ही कोणत्या बलाचा उपयोग केला ते ओळखा आणि इथे लिहा. सराव करूया. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे बैलगाडीचं. या दिलेल्या चित्रामध्ये कोणकोणत्या बलाचा वापर होतो ते ओळखा व त्यावर खूण करा. त्यामध्ये स्नायू बल आहे का, यांत्रिक बल आहे का, ते दोन्हीही आहेत. त्याप्रमाणे टिक मार्क या ठिकाणी करायची आहे. दुसरा प्रश्न, फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो, त्याची दिशा कशी बदलते ते सांगा. अधिक अभ्यासासाठी दिलेल्या लिंक्सचा वापर करा. कृतीपत्रिका 14. समजून घेऊया बलाचे प्रकार. गुरुत्वीय बल व चुंबकीय बल. संदर्भ इयत्ता 6वी. प्रकरण 10 बल आणि बलाचे प्रकार. अध्ययन निष्पत्ती. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करा. लक्षात घेऊया गुरुत्वीय बल. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. व मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजे त्याचे वजन हे जास्त आहे. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय. चुंबकीय बल. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. या ठिकाणी खेळे आणि चुंबक हे उदाहरण तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता. सराव करूया. चेंडूवर बल लावून आकाशाकडे फेकल्यानंतर चेंडू थोड्या उंचीवर जाऊन परत खाली येतो. त्यामागील कारण शोधा आणि इथे लिहा. एका टेबलावर लोखंडी खेळे, काचेचा ग्लास आणि प्लास्टिकची वस्तू ठेवा. त्यानंतर एक चुंबक घेऊन त्या वस्तूंजवळ घेऊन जा. त्यामधली कुठली वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते ते बघा व त्या आकर्षणामागील कारण शोधा आणि लिहा. तिसरा, प्लास्टिकच्या कागदाचे मासे तयार करून एका बाजूला टाचण्या लावा व एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे मासे सोडा. ते तरंगतील तेव्हा चुंबक घेऊन पाण्यावरून फिरवा व मासे फिरण्याचे कारण शोधा आणि लिहा. अधिक माहिती मिळवा. शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन व त्यांनी लावलेल्या संशोधनाबद्दल माहिती गोळा करा आणि मॅग्लेव ट्रेन करिता वापरलेले वैज्ञानिक तत्व शोधा आणि लिहा. अधिक अभ्यासासाठी या ठिकाणी लिंक्स दिलेले आहेत, त्या ओपन करा आणि अभ्यास
वाढवा. कृतीपत्रिका 15 समजून घेऊया बलाचे प्रकार, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल व एकत्रित बल. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 10 बल आणि बलाचे प्रकार. अध्ययन निष्पत्ती जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. लक्षात घेऊ. घर्षण बल. घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. जेव्हा दोन पृष्ठभागांमध्ये घर्षण होते तेव्हा त्यामध्ये गती ही कमी होते. गुळगुळीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल कमी असते तर खडबडीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल हे जास्त असते. त्याचं आपण उदाहरण सोमक्यांचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. स्थितिक विद्युत बल. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे बल आहे ते कोणतं? स्थितिक विद्युत बल. एकत्रित बल. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात त्याला एकत्रित बले असे म्हणतात. सराव करूया. एका टेबलावर कागदाचे कप्पे पसरा. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून त्याला कागदाच्या कप्प्यांजवळ आणा. काय होते ते बघा. त्यामागील कारण शोधा. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असे का? ते कारण शोधा आणि यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते असे का? याचं कारण इथे लिहायचं. अधिक अभ्यासासाठी आपणास इथे काही लिंक्स दिलेले आहेत त्याचा वापर करा. कृतीपत्रिका 16 समजून घेऊया कार्य, ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा संबंध. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा. अध्ययन निष्पत्ती दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करतो. लक्षात घेऊया. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात. सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. उदाहरणावरून आपण ते समजून घेऊ शकतो. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हीचा विचार करावा लागतो. कार्य आणि ऊर्जा संबंध. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात होते. सराव करूया. जरा डोके चालवा. खालील चित्र पाहून विस्थापन, कार्य व बल यांचा परस्पर संबंध थोडक्यात लिहा. योग्य पर्याय निवडा. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? ऊर्जा की विस्थापन किंवा बल. एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावरून वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर कार्य समान घडेल, अधिक घडेल की कमी घडेल ते इथे. जरा डोके चालवा. प्रत्येक क्रिया करताना बल लावणं आवश्यक आहे. बलामार्फत कार्यात रूपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते या ठिकाणी काय सांगा. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवा. अधिक अभ्यासासाठी या ठिकाणी लिंक्स दिलेले आहेत त्याचा वापर करा. कृतीपत्रिका 17 समजून घेऊया ऊर्जेची रूपे, यांत्रिक ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा. अध्ययन निष्पत्ती दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करणे. लक्षात घेऊ यांत्रिक ऊर्जा.
यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात। स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत। स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे तर गतीज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते। स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। गोपनीचं उदाहरण तुम्ही जे बुलेट। गतीज ऊर्जा गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असे म्हणतात। उदाहरणार्थ कॅरम खेळताना गोटी व स्ट्रायकरला ऊर्जा दिल्यावर दोन्ही वस्तूंना गती प्राप्त होते। उष्णता ऊर्जा उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे। सूर्यप्रकाशामध्ये उष्णता असते आणि उष्णता ही कॅलरी या एककात मोजतात। कृती करून पहा। एक बहिर्गोल भिंग घेऊन एका कागदासमोर सूर्यप्रकाशात आणा। कागदावर बारीकसा ठिपका दिसेल अशा प्रकारे भिंग व्यवस्थित धरा। या स्थितीमध्ये भिंग धरून ठेवल्यानंतर आपणास काय दिसते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा। असे का होते याचा तुम्ही शोध घ्या। सराव करूया। शोध घ्या। पुढील चित्रामध्ये धरणातील साठवलेले पाणी व धरणातील नदी प्रवाहामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येते याचा शोध घ्या आणि लिहा। पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा। सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो ते इथे लिहा आणि ऊर्जा स्रोत कशाला म्हणता येईल ते सुद्धा आपल्या वहीमध्ये शोधा। अधिक अभ्यासासाठी दिलेल्या लिंक्सचा वापर करा। कृतीपत्रिका 18 समजून घेऊया। ऊर्जेची रूपे प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा। संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 11वे कार्य आणि ऊर्जा। अध्ययन निष्पत्ती प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात। उदाहरणार्थ ऊर्जेची रूपे, रचना, उपलब्ध स्रोतांचा वापर, नियोजन इत्यादी। बाबींमध्ये सर्जनशीलता प्रदर्शित करतो। लक्षात घेऊया प्रकाश ऊर्जा। सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात, म्हणजे प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण अन्नातील रासायनिक ऊर्जेत होते। या ऊर्जेचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात, म्हणजे प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे। ध्वनी ऊर्जा मोठ्या आवाजामुळे खिडकांच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले असेल। त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो, म्हणजेच ध्वनीमुळे काही कार्य होतात। यावरून ध्वनी हे एक ऊर्जेचे रूप आहे असे आपणास समजते। रासायनिक ऊर्जा लाकूड जळू लागले की उष्णता व प्रकाश मिळतो। काही वेळा जळण्याचा आवाजही होतो, कारण लाकडात साठलेली ऊर्जा वेगवेगळ्या रूपात बाहेर पडते। लेड ऍसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते। रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हणतात। सराव करूया। प्रश्न पहिला, दिवाळीमध्ये तुम्ही जे फटाके फोडता त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवलेली असते? प्रश्न दुसरा, उदाहरण द्या। प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा यांची उदाहरणे द्या। प्रश्न तिसरा, आपल्या घरात किंवा परिसरात कोणकोणत्या ऊर्जेची उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतात? आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि लिहा। अधिक माहितीसाठी ध्वनी ऊर्जेसंदर्भात या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्याचा वापर करा। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान गुण 15 कृतीपत्रिका 10 ते 18 वेळ अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे। प्रश्न पहिला, नावे लिहा। घड्याळातील काट्याची गती। 2 त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य। यंत्राद्वारा लावलेली बल्ब। नंबर 4 पोषक द्रव्य। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा।
उर्विका कशाला म्हणतात? नंबर 2, रेषीय गतीचे प्रकार किती व कोणते आहे ते या ठिकाणी. प्रश्न 3, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. जीवनसत्व बी व सी हे जल अविद्राव्य आहे. जीवनसत्व डी रक्त साकळण्यास मदत करते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. विधाने चूक असते तर ते दुरुस्त करून लिहा. प्रश्न 4, असे का होते ते सांग. वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात का? सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात. त्याचं उत्तर या ठिकाणी. प्रश्न 5, खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते? त्या जीवनसत्वा अभावी कोणता विकार होतो ते ओळखायचं आहे आणि या ठिकाणी लिहायचं. आता आपण कृतीपत्रिका 19 याविषयी माहिती पाहू. समजून घेऊया ध्वनीची निर्मिती. संदर्भ इयत्ता 6वी, पाठ क्रमांक 13, ध्वनी. अध्ययन निष्पत्ती, प्रक्रिया, घटना यांच्या कारणाशी संबंध लावा. लक्षात घेऊया पक्ष्यांची किलबिल, गाड्यांचे हॉर्न, ट्रॅफिक पोलिसांच्या शिट्टीचा आवाज, प्राण्यांचे आवाज, फटाक्यांचे आवाज, ढगांचा गडगडाट असे विविध आवाज आपण आपल्या परिसरात ऐकत असतो. या विविध प्रकारच्या आवाजांना शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. काही ध्वनी मोठे असल्याने ते सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाही. काही ध्वनी आपल्याला आवडतात तर काही ध्वनी आपल्याला आवडत नाही. ध्वनी कसे निर्माण होत असतील? खाली दिलेल्या कृती तुम्ही करून पहा. नंबर 1, घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डरवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. काय जाणवते? काही वेळानंतर रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर बंद करा. आता काय होईल? नंबर 2, एक रबर बँड घ्या. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या. काय दिसले? तुमचे निरीक्षण खालील ओळीत लिहा. ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते, म्हणजेच जलद गतीने आंदोलन होत असते, म्हणजेच कंपन होत असते. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू येते. कंपन थांबले की ध्वनीही बंद होते. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत म्हणतात. सराव करू. एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज, तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? प्रत्यक्ष प्रयोग कर व निरीक्षण खालील ओळीत लिहा. एखादा तबला किंवा ताट घेऊन त्यावर थोडा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा आणि बोटांनी ठिचकी मार. आवाज होत असेपर्यंत काय दिसते? आवाज बंद झाल्यावर काय दिसते ते लिहा. प्रश्न 3, खालील ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात ते लिहा. सतार, घंटा, नळातून पडणारे पाणी, खाली पडून फुटणारे बश. प्रश्न 4, चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. त्याच्या कडेवर छोटासा आघात करा. तुम्हाला काय दिसते ते लिहा. भांड्यातील पाण्यावर लाटा किंवा तरंग का निर्माण झाले ते लिहा. अधिक अभ्यासासाठी ध्वनी संदर्भात दिलेली लिंक्स आपण अभ्यास. कृतीपत्रिका 20. समजून घेऊया ध्वनीचे प्रसार. संदर्भ इयत्ता 6वी, पाठ 13, ध्वनी. अध्ययन निष्पत्ती, प्रक्रिया व घटना यांचा कारणांशी संबंध लावतो. लक्षात घेऊया आवाज किंवा ध्वनी आपल्याला कसा ऐकू येतो. ज्या वस्तूंमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत म्हणतात.
ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनीने स्रोतांचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतच्या हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहरी म्हणतात. या ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो, तो कंप पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. ध्वनीचे प्रसारण. ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. चित्रात दाखवल्याप्रमाणे 2 फुगे घ्या. एका फुग्यामध्ये हवा भरा व दुसऱ्यात पाणी घ्या. या ठिकाणी पाणी भरलेला फुगा आणि हवा भरलेला फुगा दाखवला आहे. आता प्रथम हवा भरलेला फुगा कानावर दाबून घ्या. फुग्यावर बोटाने घासा आणि आवाज ऐका. हीच कृती पाणी भरलेल्या फुग्यावर करा. कोणत्या फुग्यामधून आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला? नंबर 2. कोणीही दोघे जण मिळून ही कृती करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे 2 नारळाच्या करवंट्या किंवा 2 कागदी कपामध्ये दोरा बांधून घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे दोरा सैल ठेवून एकाने कप किंवा करवंटी कानाला लावा. दुसऱ्याने बोला. आवाज येतो का ते ऐका. आता त्यातील दोरा ताणून लांब अंतरावर उभे राहा. आता एकाने बोला, दुसऱ्याने कानाला लावा आणि बोललेला आवाज येतो की नाही ते अनुभवा. यात तुम्हाला आवाज येईल. ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थांमधून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणतात. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हवा, पाणी किंवा एखाद्या स्थायूमधून ध्वनी लहरींचे प्रसारण होते. ध्वनीचे प्रसारण स्थायू, द्रव किंवा वायू माध्यमातून होते. ध्वनी लहरींचे प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायीतून अधिक वेगाने होते. निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. सराव करूया. एका निर्वात भांड्यामध्ये म्हणजे जिथे हवा नाही अशा भांड्यामध्ये टांगलेली घंटा वाजत असेल तर तिचा आवाज ऐकू येईल का? तुझे मत काय आहे? दुसरा प्रश्न. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांची आवश्यकता आहे असे तुला वाटते? प्रश्न तिसरा. ध्वनी प्रसारण म्हणजे काय? अधिक अभ्यासासाठी दिलेल्या लिंक्सचा वापर करा. कृतीपत्रिका 21. समजून घेऊया प्रकाशाचे स्रोत व प्रकाशाचे संदर्भ. इयत्ता 6वी, पाठ 14. प्रकाश व छाया निर्माण. अध्ययन निष्पत्ती. परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ पिनहोल कॅमेरा, परिदर्शक आणि विजेर. लक्षात घेऊया. गडद अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसतात का? सभोवतालच्या वस्तू आपल्याला कशामुळे दिसतात? या ठिकाणी साधन दाखवलेली. वरील चित्रामध्ये कशा कशापासून प्रकाश मिळत आहे त्याची यादी करा व वहीत लिहा. वस्तू दिसण्यासाठी आपल्याला उजेडाची म्हणजेच प्रकाशाची आवश्यकता असते. ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजेच त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान आहेत त्यांना दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्यावरून प्रकाशाची तीव्रता ठरते. उदाहरणार्थ विजेरीतून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा जास्त तीव्र असतो. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. आकाशात रात्री दिसणारे इतर तारे तसेच काजवे, अँगलर फिश आणि मशरूम सुद्धा प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत त्यांना दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असे म्हणतात.
उदाहरणार्थ मेणबत्तीची ज्योत, कंदील, विद्युत बल्ब इत्यादी. प्रकाशाचे संक्रमण. दुपारच्या वेळी खिडकीच्या, दरवाजाच्या फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून आत आलेले प्रकाश किरण पाहिले असते. प्रकाशाची किरणे फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून जमिनीकडे येताना त्यांच्या मार्गातील धूलिकण तुम्हाला स्पष्टपणे दिसते. या कारणांमुळेच प्रकाशाचा मार्ग आपल्याला समजतो. यावरून प्रकाशाचा मार्ग सरळ असल्याचे आपल्या लक्षात येते. प्रकाशाचा प्रवास. कृती 1. मेणबत्तीची ज्योत पाहा. कृती 2. आता कोणताही एक पुठ्ठा थोडासा सरक. या ठिकाणी ज्योत का दिसते, या ठिकाणी ज्योत का दिसत नाही याचा अंदाज. 3 पुठ्ठे घ्या. जाड सुई किंवा दाबणाच्या साहाय्याने त्या पुठ्ठ्याच्या मधोमध बारीक छिद्र पहा. वरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे त्यापुढे त्यांची 3 छिद्रे एका रेषेत येतील अशी मांडणी करा. त्यांच्या एका बाजूस एक पेटी मेणबत्ती उभी करा व दुसऱ्या बाजूने मेणबत्तीच्या ज्योतीकडे पहा. ज्योत का दिसते याचा विचार करा. आता 3 पुठ्ठ्यापैकी कोणताही एक पुठ्ठा थोडासा सरकवा. तुम्हाला ज्योत दिसते का ते पहा. आता ज्योत दिसत नाही. का दिसत नाही यावर विचार करा. ज्योत न दिसण्याचे कारण शोधित लिहा. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. सराव करूया. नंबर 1. खालीलपैकी तक्त्यात दिलेली प्रत्येक वस्तू दीप्तिमान आहे की दीप्तिहीन आहे ते लिहा. वस्तू आहेत पेन, पेटलेली मेणबत्ती, पुस्तक, विजेरी, बल्ब, टायर, मेण कापड, पेन्सिल, देवापुढे लावलेला दिवा. दीप्तिमान असेल तर दीप्तिमान लिहा. दीप्तिहीन असेल तर दीप्तिहीन त्यापुढे. नंबर 2. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सरळ परंतु सहज वाकेल अशी एक नळी घ्या किंवा पेपरचा रोल करा. स्टँडवर किंवा एखाद्या उंच डब्यावर मेणबत्ती ठेवा व नळीतून किंवा पेपरच्या रोल मधून तिच्याकडे पहा. काय दिसते. आता नळी वाकवून किंवा पेपरचा रोल थोडासा वाकवून मेणबत्तीकडे पहा. काय दिसते. कोणत्या कृतीमध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसेल का ते लिहा. प्रश्न 3. काही दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थाची यादी करा व त्यांची नैसर्गिक व कृत्रिम प्रकाश स्रोत असे वर्गीकरण करा. या ठिकाणी दीप्तिमान वस्तूची नावे लिहा. त्यांचा नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत कोणता आणि कृत्रिम प्रकाशाचा स्रोत कोणता ते लिहा. अधिक अभ्यासासाठी दिलेल्या लिंक्सचा वापर करा. कृती पत्रिका 22. समजून घेऊया पारदर्शक पदार्थ, अपारदर्शक पदार्थ, अर्धपारदर्शक पदार्थ. संदर्भ इयत्ता 6वी पाठ 14वा प्रकाश व छाया निर्मिती. अध्ययन निष्पत्ती परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ पिनहोल कॅमेरा, परिदर्शक, विजेरी इत्यादी. लक्षात घेऊया बॅडमिंटनच्या फुलांचा डबा घ्या. त्याच्या एका बाजूचे झाकण काढून त्या जागी पांढरा पातळ कागद चिकटवा. दुसऱ्या बाजूच्या झाकणाला मध्यभागी छिद्र करा. एक मेणबत्ती पेटवा व तिची ज्योत खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ती छिद्राच्या समोर येईल अशी ठेवा. पातळ कागदावर तुम्हाला मेणबत्तीच्या ज्योतीची उलटी प्रतिमा दिसेल. बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा व सूची छिद्र प्रतिमा ग्राहकाच्या पडद्यावरील प्रतिमा उलटी का दिसते त्याचे कारण वहीत लिहा. चित्रातील खिडकीतून बाहेर पाहिले असता काय फरक जाणवतो आणि कशामुळे. चित्रातील पहिल्या खिडकीतून बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसत. दुसऱ्या खिडकीतून बाहेरील दृश्य अंधुक अस्पष्ट दिसत आहे आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खिडकीतून बाहेरील कोणतेही दृश्य दिसत नाही. खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. पारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ आहे. पहिल्या खिडकीच्या तावदानाची काच वापरलेली आहे
त्यातून प्रकाश आरपार जातो म्हणून ती काच पारदर्शक पदार्थ होतो. अर्धपारदर्शक पदार्थ, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्धपारदर्शक पदार्थ होय. दुसऱ्या खिडकीतून आपल्याला बाहेरील दृश्य अंधुक अस्पष्ट दिसते म्हणजे या खिडकीचे तावदान अर्धपारदर्शक आहे. अपारदर्शक पदार्थ, ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. वरील खिडकीच्या चित्रातील तिसऱ्या खिडकीतून प्रकाश आरपार जात नाही त्यामुळे त्यातून आपल्याला बाहेरील प्रकाश स्पष्ट दिसत नाही, बाहेरील दृश्य दिसत नाही. 3 नंबरच्या खिडकीचे तावदान अपारदर्शक आहे. सराव करू. काचेचा तुकडा, कागद, रंगीत तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, वही, कापड, पाणी, लाकडी कपाट, वहीचा कागद, पाण्याची बाटली यापैकी कोणते पदार्थ पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहेत ते ठरवा व खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी पदार्थांची नावं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे हे पदार्थ जर पारदर्शक असतील तर पारदर्शक मध्ये येतील, अपारदर्शक असतील तर अपारदर्शक मध्ये आणि अर्धपारदर्शक असतील तर ह्या रकान्यामध्ये लिहा. सांगा मी कोणाशी जोडीला आहे. अ गटामध्ये आरसा, काजवा, सूची, छिद्र किंवा प्रतिमा आणि चंद्र दिलेला आहे. ब गटामध्ये दीप्तिहीन, उलट प्रतिमा, परावर्त आणि दीप्तिमान तुमची योग्य जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. प्रश्न 3, आपल्या घरातील कोणत्या वस्तू पारदर्शक, अर्धपारदर्शक व अपारदर्शक आहेत त्याची यादी करा. यामध्ये पारदर्शक वस्तू, अर्धपारदर्शक वस्तू आणि अपारदर्शक वस्तू लिहा. अधिक अभ्यासासाठी या दिलेल्या लिंक्सचा वापर करा. कृती पत्रिका 23 समजून घेऊया. छाया निर्मिती. संदर्भ इयत्ता 6वी पाठ 14वा प्रकाश व छाया निर्मिती. अध्ययन निष्पत्ती. परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ 3 होल कॅमेरा, परिदर्शक, विजेरी इत्यादी. लक्षात घेऊया छाया निर्मिती. कोणत्याही वस्तूची अथवा सजीवाची सावली म्हणजे छाया. या ठिकाणी छाया कशी असते, कुठे असते हे व्यवस्थितपणे पहा. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा व छाया निर्मिती कशी होते ते पहा. एक विजेरी घ्या. भिंतीवर विजेरीचा प्रकाश रोख टाका. आता तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये उभी करा. काय घडते ते पहा. मित्राची सावली पृष्ठभागावर म्हणजेच भिंतीवर पडलेली दिसते. सावली म्हणजेच छाया. विजेरीचा प्रकाश मित्रावर पडला म्हणजेच अपारदर्शक वस्तूवर पडला आणि मग त्याची भिंतीवर छाया पडलेली आपल्याला दिसून येते. प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तू पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते. या सावलीलाच त्या वस्तूची छाया म्हणतात. एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप, प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते. पडदा, प्रकाश व वस्तू ही सर्व छाया निर्मिती कशी होते ते पाहण्यासाठी दिलेली उदाहरणे आहेत. कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते व दुपारी छोटी असते. छायेमध्ये होणारा बदल हा प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया कशावर पडणार आहे यावर अवलंबून असते. रस्त्याने चालताना झाडांचे निरीक्षण केले तर हे बदल सहजासहजी आपल्या लक्षात येतात. रात्रीच्या वेळी आपल्याला दिसणाऱ्या सावल्या किंवा छाया पाहून घाबरून जाऊ नये, कारण त्यामागे सोपे विज्ञान असते. सराव करू. एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्यापासून एका ठराविक अंतरावर उभे करा व विजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाहा. आता पुढील काही कृती करा. छायेमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा व छाया कशी दिसली याची नोंद करा. मित्राला भिंतीजवळ पाठवा. मित्राला तुमच्या जवळ बोलवा. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या. तुमच्या हातातील विजेरी उंच धरा, मग खाली धरा. मित्राच्या डाव्या व उजव्या बाजूचा छाया कुठे दिसते ते लिहा. नंबर 2,
छाया निर्मितीच्या आधारे आपले हात पाय यांच्या सहाय्याने पक्षी प्राणी यांचे वेगवेगळे आकार तयार करतात. नंबर 3, काचेचा पेला, पाणी व मोठा पांढरा कागद घ्या. खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा. कागदावर काय दिसते ते लिहा. नंबर 4, एक तार गोलाकार वाकवून साबणाच्या पाण्यात बुडवून त्यावर फुंकर मारले तर फुगे तयार होतात. त्या फुग्यांमध्ये काय दिसेल ते लिहा. छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असे तुला वाटते ते लिहा. अधिक अभ्यासासाठी छाया निर्मितीवर आधारित लिंक्स या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याचा वापर कर. कृतीपत्रिका 24. समजून घेऊया चुंबक, चुंबकत्व, शोध, चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ. संदर्भ इयत्ता 6वी, प्रकरण 15, चुंबकाची गंमत. अध्ययन निष्कर्ष. शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर कर. लक्षात घेऊया. ज्या पदार्थांकडे लोखंड, कोबाल्ट, निकेल इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात म्हणजे चिकटतात, अशा पदार्थाला चुंबक म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व म्हणतात. चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहलव करावी लागते. त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे कार्य होते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे लक्षात घे. चुंबकाचा शोध मॅग्नेशिया येथे लागला. मॅग्नेटाइट या खडकामध्ये चुंबकाचे गुणधर्म आहेत. यालाच लोड स्टोन असेही म्हणतात. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला. त्यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. खालील लिंकला क्लिक करून होका यंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. इथे चुंबकाचे काही प्रकार आहेत. नालाकृती चुंबक, दंडगोलाकार चुंबक, चक्ती चुंबक आणि पट्टी चुंबक. चक्ती चुंबक, पट्टी चुंबक, वर्तुळाकार चुंबक, नालाकृती चुंबक असे विविध आकारांचे चुंबक असतात. हे करून पहा. एका बशीमध्ये टाचण्या, वाळू, झाडाची पाने, कागदाचे कप्पे किंवा तुकडे, लाकडाचा भुसा, लोखंडाचा केस देऊन त्यावर चुंबक फिरवतात. तुम्हाला टाचण्या व लोखंडाचा केस चुंबकाला चिकटलेला दिसेल. जे पदार्थ चुंबकाला चिकटले त्याला चुंबकीय पदार्थ म्हणतात. जे पदार्थ चुंबकाला चिकटले नाहीत म्हणजे कागदाचे कपाटे असतील, झाडाची पाने असतील, लाकडाचा भुसा किंवा वाळू असेल त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ. सराव करूया. तुमच्या घरी कोणकोणत्या उपकरणामध्ये चुंबकाचा वापर केला आहे त्याची यादी करा. तुमच्या आसपासच्या पदार्थांमधून चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ ओळखा. त्याचे खालील तक्त्यात वर्गीकरण करा. चुंबकीय पदार्थ कोणते आणि अचुंबकीय पदार्थ कोणते ते लिहा. चित्रामध्ये दिलेल्या चुंबकाचे आकारावरून नाव लिहा. तुमच्या घरात ते कुठे वापरले आहे ते मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व त्या वस्तूचे नाव लिहा. असे का होत? पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाही. फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही. का? चित्रात दिसणाऱ्या यंत्राचे नाव लिहा व त्याचा वापर कुठे कुठे होतो हे शोधून लिहा. अधिक अभ्यासासाठी चुंबकाची गंमत ही एक लिंक दाखवलेली आहे, त्याचा वापर. कृतीपत्रिका 25. समजून घेऊया चुंबकाची वैशिष्ट्ये. संदर्भ इयत्ता 6वी, प्रकरण 15, चुंबकाची गंमत. अध्ययन निष्पत्ती. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. लक्षात घेऊया चुंबकाची वैशिष्ट्ये. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होते. उत्तर ध्रुव यन ने दर्शवतात तर दक्षिण ध्रुव यस ने दर्शवतात. हे करून पहा. एक पट्टी चुंबक घेऊन तो एका स्टँडला दोऱ्याने लटकवा व गोल फिरवा. स्थिर झाल्यावर तो उत्तर दक्षिण या दिशेला स्थिर होतो.
चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकवटलेले असते. चित्राचे निरीक्षण करा. लोहकीस चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे जास्त चिकटलेला. नंबर 3, एका चुंबकाचे 2 भाग केल्यास 2 स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. हे करून पहा. एक पातळपट्टी चुंबक घेऊन त्याला कात्रीने कापा व ते दोन्ही तुकडे लोह किसावरून फिरवा. त्याच्या दोन्ही टोकांना लोह किस चिकट. नंबर 4, चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असे मानतात. नंबर 5, चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण, विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण, प्रतिकर्षण, आकर्षण असते. 6, चुंबकीय पदार्थांमध्ये तात्पुरते चुंबक तयार करता येते. सुई किंवा खिळा घेऊन त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चुंबक घासत नेल्यास त्यामध्ये तात्पुरते चुंबक तयार होते. सराव करूया. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या चुंबकाचे ध्रुव निश्चित. चुंबकाचे आकर्षण व प्रतिकर्षण या वैशिष्ट्यांचा उपयोग करून एखादी खेळणी तयार करा. यासाठी खालील लिंक बघा. कृती करा. एक खिळा घ्या, त्यावर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चुंबक घासत न्या. आता त्या खिळ्याजवळ टाचणे नेल्यास काय होईल ते लिहा. नंबर 4, शास्त्रज्ञांच्या कथा, गोष्टी वाचा. त्यानुसार काही कृती करून पहा. कृती करताना वेगळे मार्ग निवडा. पहा काय अनुभव येतो. अधिक अभ्यासासाठी स्वतःचे चुंबक बनवा. चुंबकाची गंमत या संदर्भात लिंक्स दिलेले आहेत, त्या अभ्यासा. कृतीपत्रिका 26 आहे. समजून घेऊया. विश्व म्हणजे काय, दीर्घिका व काय. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 16वे विश्वाचे अंतराळ. अध्ययन निष्पत्ती. विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास कर. नंबर 2, इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात. लक्षात घेऊया. निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला, तारकांनी भरलेला एक पांढरट, धुरकट अशा प्रकारचा पट्टा दिसेल. हीच आपली आकाशगंगा होय. तिला मंदाकिनी असेही म्हणतात. असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला आकाशगंगा या दीर्घिकेत आहे. अशा असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो. आकाशगंगेमध्ये आपल्याला आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच हजारो पटीने मोठे असे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार ओळखले जातात. दीर्घिका चक्राकार, सर्कलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित अशा प्रकारच्या या दीर्घिका आहेत. धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. रात्रीच्या निरभ्र आकाशात आपल्याला हजारो तारे लुकलुकताना दिसतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान 3500 ते 50,000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत असते. तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंग बदलतो. ताऱ्यांचे प्रकार. सूर्य सदृश्य तारे, तांबडी राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. सूर्य सदृश्य तारे हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध इत्यादी. तांबडे राक्षसी तारे या ताऱ्यांचे तापमान 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअस या मर्यादेतच असते. तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. याचा रंग तांबडा असतो. महाराक्षसी तारे हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांच्या पेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान 3000 अंश सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअस या मर्यादेतच असते, परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त. जोड तारे
आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत। याचा अर्थ 2 तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात। काही वेळा 3 किंवा 4 तारेही असतात। रूपविकारी तारे, या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही, त्यांचे सतत आकुंचन प्रसरण होत असते। तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो किंवा ताऱ्यांची तेज कमी होते। या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो, त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो। उदाहरणार्थ ध्रुव तारा। नासा, NASA आणि इस्रो ISRO या संस्थांच्या www.nasa.gov व www.isro.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या। विश्व व सूर्यमालेतील विविध घटकांची माहिती मिळवून ती वहीत संग्रहित करा। सराव करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेत आहे? आकाशगंगा या दीर्घिकेचे दुसरे नाव कोणते? दीर्घिकांचे 4 प्रकार लिहा। प्रश्न दुसरा, काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करा। आकाशात तारे व ग्रह यांचे निरीक्षण करा। कोणकोणत्या रंगाचे तारे तुम्हाला पाहायला मिळाले याची वही नोंद करा। काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढा। निरभ्र अंधाऱ्या रात्री उत्तर दिशेला तेजस्वी असा ध्रुव तारा दिसतो, त्याचे निरीक्षण करा। नंबर 5, मोठ्या व्यक्तींकडून, आजी असेल, आजोबा असेल, ताऱ्यांच्या किंवा ग्रहांच्या गोष्टी ऐका। नंबर 6, आकाश दर्शनाची, ग्रह ताऱ्यांची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाचन करा। अधिक अभ्यासासाठी विश्वाचे अंतरंग या संदर्भाची लिंक अभ्यास। कृतीपत्रिका 27 समजून घेऊया सूर्यमाला, सूर्यमालेतील ग्रह। संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 16 विश्वाची अंतरंग। अध्ययन निष्पत्ती 1 विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे। नंबर 2 इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेणे। लक्षात घेऊया सूर्यमाला। सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो। सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत। यात बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत। बहिर्ग्रहांभोवती कडी असते। अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण वायुरूप असते। या ठिकाणी सर्व ग्रह दाखवलेले आहेत। सूर्य, सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे। सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे। पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह मावतील एवढा सूर्याचा आकार मोठा आहे। बुध, बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। सूर्यापासून दूर असताना पृथ्वीपासून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो। या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात। हा सर्वात वेगवान ग्रह। शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे। सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो। शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे। पृथ्वी, पृथ्वी हा सूर्यमालेतील 3रा ग्रह आहे। पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही। पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे। या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात। मंगळ, मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे। मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात। मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे। गुरु, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु। गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीवर सहज मावतील इतका तो मोठा आहे। गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो। गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही
म्हणत. शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याच्या भोवती कडी आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीचे 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. आणि नेपच्यून हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. सराव करूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? सूर्यमालेतील अंतर्गत ग्रहांची नावे लिहा. सूर्यमालेत केंद्रस्थानी असलेल्या ताऱ्याचे नाव लिहा. प्रश्न दुसरा. सूर्यमालेतील खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा. पृथ्वी, मंगळ, नेपच्यून, बुध, शनी, युरेनस, गुरु आणि शुक्र यांचा योग्य क्रम लावायचा आहे. मी कोणते ओळखा? लाल ग्रह, तप्त ग्रह, वादळी ग्रह, सर्वात वेगवान ग्रह, जीवसृष्टी असणारा ग्रह, घरंगळणारा ग्रह. कोण ते समोर लिहा. प्रश्न चौथा. आपल्या घरातील साहित्याचा उपयोग करून सूर्यमालेची प्रतिकृती तयार करा व ग्रहांना नावे द्या. अधिक अभ्यासासाठी लिंक विश्वाचे अंतरंग या संदर्भात दिलेली आहे, तिचा अभ्यास करा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान गुण 30 कृतीपत्रिका 1-27 वेळ 1 तास. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता आहे? लाल ग्रह कोणत्या ग्रहाला मानतात? प्रश्न दुसरा. प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. चुंबकाच्या कोणत्या ध्रुवामध्ये आकर्षण? सजातीय की विजातीय? निकेल हा धातू चुंबकीय आहे की अचुंबकीय? सोने चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात. धातूच्या या गुणधर्माला काय म्हणतात? वर्धनीयता ही कन्या. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना काय म्हणतात? प्राणीजन्य ही वनस्पती. प्रश्न चौथा. खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापरा? भाजी चिरण्यासाठी कोणते यंत्र? कापड शिवण्यासाठी कोणते यंत्र? लाकूड फोडण्यासाठी कोणते यंत्र? ट्रक मध्ये मोठा ड्रम चढवण्यासाठी कोणते यंत्र वापरावे ते लिहा. प्रश्न पाचवा. खालील उदाहरणामध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा की स्थितीज ऊर्जा? मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना काढा. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. खेळण्याला चावी देऊन सोडले असता खेळणी चालायला लागते आणि इंधन जाळून स्वयंपाक केला. प्रश्न 6वा. खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान किंवा दीप्तिहीन आहे ते लिहा. पुस्तक, सूर्य, तेल आणि पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान आहे की दीप्तिहीन आहे ते लिहा. प्रश्न 7वा. खालील चित्रातील सांगाड्यावरून प्राणी ओळखा आणि त्यांची नावे लिहा. प्रश्न 8वा. खाली दिलेल्या चित्रात कोणती घटना दिसते ते रोखण्यासाठी कोणती उपाययोजना तुम्ही कराल ते लिहा. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. कर्ण कर्कश अशा प्रकारचा आवाज या चित्रामध्ये दिसून येतो. घटना कोणती आणि ते रोखण्यासाठी मी कोणती उपाययोजना कराल या ठिकाणी लिहा. प्रश्न 9वा. रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. अशा प्रकारे सर्वांनी कृतीपत्रिकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. धन्यवाद.